धाराशिवमध्ये ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. कारखानदार कमी भाव देत असल्यामुळं शेतकरी आक्रमक आहेत आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्याबरोबर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत. दादा, आपल्या परिसरातील शेतकरी जे आहेत ते आक्रमक आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ऊसाला एफ-आर-पी नुसार भाव मिळाला पाहिजे. निश्चितपणे शेतकऱ्यांची मागणी ही कुठल्याही प्रकारे गैर नाही, ती एकदम योग्य आहे. आणि सगळ्याच कारखानदारांनी शेतकऱ्याची आजची अवस्था, आजची परिस्थिती बघून त्या ठिकाणी जो दर देतायत, त्या दराप्रमाणे 2 पैसे शेतकऱ्याला कसे जास्त देता येईल, ह्याच्यासाठी प्रत्येक कारखानदारानं प्रयत्न करणं हे नितांत गरजेचं आहे. कारण शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहे. पण त्याचबरोबर माझं शेतकऱ्यांना सुद्धा एक आव्हान आहे, की जसं कारखानदाराची संघटना एकत्र होते आणि ते दर ठरवले जातात, तसंच शेतकरी का एकत्रित होत नाहीत? शेतकरी का संघटित होत नाही? सगळ्या शेतकऱ्यांनी जरी एकत्रित झाले आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला दर देत नाही, तोपर्यंत जर आपल्या ऊसाला कोयताच लावू द्यायचा नाही, असा निर्णय जर सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन घेतला, तर काय होईल? मला वाटतंय अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना सुद्धा संघटन करणं नितांत गरजेचं आहे आणि शेतकऱ्याच्या या मागणीचं मी निश्चितपणे त्याला पाठिंबा देतो. त्याचबरोबर एक दुसरी गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, की मी देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत सुद्धा केंद्र सरकारच्या कित्येक वेळेस लक्षात आणून दिले, की जी साखर भारतामध्ये उत्पादित होते, त्याच्यापैकी फक्त 15% साखर ही सामान्य लोकांना खाण्यासाठी वापरली जाते. बाकीची 85% साखर ही त्या ठिकाणी कोका कोला सारखी कंपनी आहे, कॅडबरी सारखी कंपनी आहे. ह्या सगळ्या कंपन्या त्या ठिकाणी ही सवलतीच्या दरातली साखर घेऊन त्याच्यापासून तयार केलेला कोका कोला. मला सांगा, ती कोक जो आहे तो काय स्वस्त मिळतो का? कॅडबरी जी आहे ती स्वस्त मिळते का? कुठल्याही वस्तूची किंमत कमी नाही. मग अशा मल्टीनॅशनल ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्याला सवलतीच्या दरातली साखर का द्यायची केंद्र सरकारनं? आणि म्हणून मी केंद्र सरकारला सुद्धा ही आठवण करून दिली, की बाबा जी सामान्य लोकांसाठी लागणारी 15% साखर आहे, तुम्ही सगळ्या साखर कारखानदारांना सांगून त्या ठिकाणी भले ती साखर मोफत वाटप करा ह्या 15% लोकांना. पण उरलेली जी 85% साखर आहे, ती विक्री करण्याच्या बाबतीत सगळ्या कारखान्याला त्या ठिकाणी मोकळीक असली पाहिजे. कारण ह्या मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्या नफा कमवण्यासाठी बाजारात आहेत. तर त्यांच्याकडनं सुद्धा साखर कारखानदारांनी नफा कमवला पाहिजे आणि तो कमवलेला नफा निश्चितपणे शेतकऱ्याला देता येईल. म्हणजे हे धोरण, सरकारचं धोरण चुकीचं आहे. निश्चितपणे आणि ह्याच्याबद्दल मला खरंच खंत वाटते, की जी साधी गोष्ट कळते सामान्य शेतकऱ्याला, ती सरकारमध्ये बसलेल्या माणसाला का कळत नाही? खरंच आज कोका कोला सारखी कंपनी असेल, कॅडबरी सारखी कंपनी असेल, ह्यांना सवलतीच्या दरात साखर द्यायची गरज आहे का? बिलकुल नाही. ओपन मार्केटमध्ये ज्या भावानं साखर त्या ठिकाणी विकली जाऊ शकते, तो जास्तीचा भाव त्या साखरेला आला पाहिजे, ह्याचा विचार सुद्धा केंद्र सरकारनं धोरण ठरवताना केला पाहिजे. हा, तुम्ही जरूर सामान्य लोकांसाठी जी आवश्यक साखर आहे 15% ती मोफत द्या म्हणतोय मी तर. त्याचा दरच ठरवू नका, मोफत द्या. आणि जी 85% साखर आहे ती मात्र खुल्या बाजारात तुमचं जे म्हणतो मोकळं स्पर्धा करून त्या ठिकाणी ह्या कंपन्यांना खरेदी करायला लावा. बघा, तुम्हाला सांगतो, अपेक्षित असणाऱ्या दरापेक्षा अधिकचा दर त्या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देता येईल. आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त गूळ पावडरचे कारखाने आहेत आणि गूळ पावडर कारखानदारांनीच एक संघटन केलंय आणि त्यांनी 2400 भाव ठरवलाय. तर ही भाव कुठेतरी कमी आहे असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे कमी आहे. हं. गूळ पावडर जी कारखाने त्या ठिकाणी उत्पादित करतायत, त्यांनी सुद्धा ज्यावेळेस अडचण होती, ज्यावेळेस त्यांना ऊसाची गरज होती, त्यावेळेस गूळ उत्पादक कारखान्यांनी सुद्धा कारखान्याच्या बरोबरीनं भाव दिलाय. आज ऊस जास्त आहे म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्याची अडवणूक करणं योग्य नाही. जी अपेक्षित दर शेतकऱ्याला गरजेचा आहे, जो कारखाना त्या ठिकाणी देणार आहे, त्याच पद्धतीचा दर हा गूळ उत्पादक कारखान्यांनी सुद्धा देणं ही अत्यावश्यक आहे. पण एक गोष्ट मात्र आपण मान्य केली पाहिजे, की गूळ उत्पादक कारखाने त्या ठिकाणी आल्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा कॉम्पिटिशन करायला संधी उपलब्ध झाली. मी वारंवार जे सांगतोय, की गूळ उत्पादक कारखानदाराचं संघटन होतंय, साखर कारखान्याचं संघटन होतंय. शेतकरी का संघटित होऊ शकत नाही? शेतकऱ्यांना त्या ठिकाणी संघटित होणं गरजेचं आहे. निश्चितपणे शेतकरी जर संघटित झाला, तर तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या साखर कारखानदाराचे धाबेदार आणल्याशिवाय राहणार नाहीत. दादा, निवडणुका जवळ आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या. धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेना म्हणजे महायुती हं. यांच्यामध्ये स्वतंत्र लढण्यावरून संघर्ष सुरू आहे. तर तुमच्याकडे महाविकास आघाडी आणि मनसे
ही आघाडी म्हणजे निवडणूक लढवणार आहे. काल उमरग्यात एक तशीच बैठक झाली आहे. काय वाटतं तुम्हाला, हे काय धोरण आहे? निश्चितपणे महाविकास आघाडीमध्ये जे सगळे समविचारी पक्ष आहेत किंवा जे एकत्रित आहेत, ते आम्ही सगळेजण एकत्रितपणे निवडणूक लढवण्यासाठी सगळेजण प्रयत्नशील आहे. शेवटी जनतेला निर्णय घ्यायचा असतो, की इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची सूत्र नेमकी कुणाच्या ताब्यात द्यायची, कोण माणूस योग्य आहे, जनता निवड करत असते. हां, पक्ष म्हणाल तर निश्चितपणे आमचा प्रयत्न हा राहील, की महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष एकत्रित करून आम्हाला निवडणूक कशी लढता येईल, हाच आमचा प्रयत्न असणार आहे. तुम्ही मनसेला बरोबर घेणार आहे? निश्चितपणे जर आले सोबत तर बिलकुल आम्ही घेणार, का घेणार नाही? आतापर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची 8वी भेट आहे आणि राजकीय युतीची फक्त घोषणा होत नाहीये. काय वाटतं? नाही, हा निर्णय शेवटी पक्षाच्या नेतृत्वानं घ्यायचा आहे आणि योग्य वेळी योग्य पद्धतीने निर्णय घेतील ते. आपण तो ज्यांचे अधिकार आहेत त्यांच्यावर तो निर्णय सोडू. संजय राऊतांवर टीका करताना आपले नितेश राणे असे म्हणाले, की संजय राऊताचं घर हे लाच घेतल्याशिवाय चालत नाही. काय बोलायचं, जाऊ दे, न बोललेलं बरं ह्या गोष्टीवर. मला वाटतंय महाराष्ट्रात अतिशय महत्वाचे अनेक प्रश्न आहेत. आता तुम्ही जो मुद्दा मांडला, की शेतकऱ्याच्या ऊसाला दिला जाणारा दर असेल, शेतकरी आत्महत्यासारखा विषय आहे, बेरोजगार तरुणाचा विषय आहे, वाढत चालणारी आर्थिक विषमता आहे. अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे त्या महत्वाच्या प्रश्नाकडे सरकारनं लक्ष द्यावं. हे असे चर्चा किंवा वायफळ गोष्टी ह्याच्यात मला वाटतंय विनाकारण कुणीच कुणाचा वेळ घालवू नये. महत्वाचे विषय आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. शेवटचा प्रश्न, लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये तुमचे नेते आदित्य ठाकरे यांनी एक प्रश्न उपस्थित केला. 164 कोटीचा घोटाळा त्यामध्ये निदर्शनास आला आणि त्याला सरकारची फूस असल्याशिवाय होत नाही, असं सुद्धा त्यांनी म्हटले. निश्चितपणे अशा पद्धतीनं जी सर्वसामान्य लोक टॅक्स भरतात, आता कदाचित कुणाला वाटेल की आम्ही टॅक्स भरत नाही, पण प्रत्येक भारतात, महाराष्ट्रात, गावात राहणारा माणूस हा टॅक्स भरतो. कारण कुठलीही वस्तू घेतल्याच्या नंतर राज्य सरकारचा जीएसटी आणि केंद्र सरकारचा जीएसटी त्याला लागूनच आलेला असतो. त्यामुळे सामान्य लोकांच्या टॅक्सच्या माध्यमातून जमा केलेला पैसा हा सरकार म्हणून आपल्याला अधिकार आलेत आणि तो पैसा खर्च करत असताना सरकार नावाच्या यंत्रणेनं विश्वस्त म्हणून आपण काम करतोय आणि ते पैसे योग्य वापरासाठी गेले पाहिजेत, ही सरकारची जबाबदारी आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जर त्या पैशाचा अपव्यय होत असेल, त्या पैशाचा भ्रष्टाचार होत असेल, जर गैरकामासाठी ते पैसे वापरले जात असतील, तर निश्चितपणे सरकार कुठेतरी अपयशी आहे हे त्याच्यातून दिसून येतं. मला वाटतंय ह्याच्या बाबतीत सरकारनं हा जो पैसा आहे, तो काय आपल्या बापजातीच्या प्रॉपर्टी विकून आलेला पैसा नाही. हा पैसा सर्वसामान्य लोकांनी टॅक्सच्या माध्यमातून दिलेला पैसा आहे आणि त्याचा वापर करत असताना अतिशय काटकसरीनं योग्य पद्धतीनं करणं आवश्यक आहे. हो, धन्यवाद. एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामध्ये जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा कारखानदाराप्रमाणेच संघटित व्हावं आणि एकी करावी, असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.